नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, नुकतेच 16 एप्रिल 2026ला संसदेच्या 3 दिवसीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि त्या पहिल्या दिवशी म्हणजे 16 एप्रिल 2026ला संसदेच्या या विशेष अधिवेशनामध्ये 3 महत्त्व बिल सादर करण्यात आले आहे. त्यामुळे हे बिल जे आहे अति महत्त्वाचे असल्याने याची माहिती तुम्हाला व्हावी या उद्देशानेच हे व्हिडिओ तयार करण्यात येत आहे. तर हे 3 विधेयक काय याबद्दल आपण चर्चा करूया. यामध्ये पहिला विधेयक आहे संविधान 131 संशोधन 2026 घटना दुरुस्ती विधेयक असून यात लोकसभा व राज्य विधानसभामध्ये महिलांना 33% राजकीय आरक्षण लागू करण्याची तरतूद आहे. दुसरे बिल काय, परिसीमन विधेयक 2026 ज्याला इंग्रजीमध्ये डिलिमिटेशन बिल 2026 असे बोलले जाते. यात संसदेतील लोकसभा मतदारसंघाची सीमा पुनर्निर्धारण करण्यासाठी हा बिल सादर करण्यात आला आहे. या बिलामुळे संसदेच्या वर्तमान 543 सदस्य संख्या याची वाढ करून 850 सदस्य संख्या करण्यात येईल. म्हणजे संसदेमध्ये जे आता 543 खासदार आहेत त्या विधेयक मंजूर झाल्यानंतर 850 सदस्य होतील. आणि तिसरे बिल आहे केंद्रशासित अनुसंशोधन विधेयक 2026. यात केंद्रशासित प्रदेश संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे बिल आणण्यात येत आहे. जसे दिल्ली, जम्मू काश्मीर इत्यादी ठिकाणच्या कायद्यात बदल करणे आहे. मित्रांनो, 1996 पासून भारतातील 50% महिलांना 33% राजकीय आरक्षण संसदेमध्ये द्यावा याकरिता अनेकदा प्रयत्न झाले, परंतु संसदेत अनेक कारणामुळे हा कायदा मंजूर करण्यात आला नाही. शेवटी 2023 मध्ये नारी शक्ती वंदन या कायद्याद्वारे 33% आरक्षण संसदेत महिलांना द्यावा असा विधेयक सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. यात 2 अटी होत्या. पहिली अट म्हणजे 2029 पासून या कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी जातीनिहाय गणना करण्यात येईल व दुसरे होते परिसीमन करण्यात येईल. परंतु ह्या दोन्ही गोष्टी करण्यात आल्या नाही. त्यामुळे आज संसदेमध्ये यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली आणि 17 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता यावर मतदान होणार आहे. हे बिल मंजूर करण्याकरता संसदेच्या सदस्य संख्येच्या 2/3 सदस्यांच्या बहुमताने हे बिल मंजूर होईल. यामध्ये वर्तमान संसदेमध्ये 540 सदस्य असल्याने हा बिल मंजूर करण्याकरता 360 सदस्यांच्या मतदान लागेल आणि वर्तमानमध्ये एनडीए कडे फक्त 293 सदस्यांचा सहकार आहे, संख्या आहे. आता आपण बघूया उद्या याची माहिती मिळेल हा बिल मंजूर होतो की नामंजूर होतो. मित्रांनो, हे जे 3 बिल आहेत या विधेयकावर आपण पुढे सविस्तर चर्चा करणार आहोत. तरी पण ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावे आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरता बीबीजी न्यूज तुमसरला नक्कीच सबस्क्राईब करावे.